नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 154 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/4/2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आपल्याकडे या ठिकाणी एकूण 2 जाहिराती आहेत। त्यामधील सगळ्यात पहिले जाहिरातीवरती आपण या ठिकाणी आलेलो आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रिन्सिपल पदासाठी निघालेली आहे। एकूण 5 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। ओपन कॅटेगरीमधून 5च्या 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BA तुमचं झालेलं असेल, MA झालेलं असेल, BSc झालेलं असेल, MSc झालेलं असेल, सोबत BEd किंवा MEd झालेलं असेल, 5 ते 6 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। कोऑर्डिनेटर या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। BA झालेलं असेल, MA झालेलं असेल, BSc झालेलं असेल, MSc झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। KG टीचरसाठी 23 वॅकन्सी या ठिकाणी आहे। KG टीचर तुमचं शिक्षण झालेलं असेल किंवा मॉन्टेसरी झालेलं असेल, ट्रेनिंग झालेलं असेल, सर्टिफिकेट प्रोग्राम तुमच्या इन अर्ली चाइल्डहुड स्पेशल एज्युकेशनमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर प्रायमरी टीचर 1ली ते 5वीसाठी म्हणजेच PRTसाठी 35 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत DEd किंवा BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर अप्पर प्रायमरी टीचर 6वी ते 8वीपर्यंत म्हणजे TGTसाठी 21 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। BSc झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत BEd किंवा DEd झालेलं असेल किंवा DEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सेकंडरी टीचर 9वी ते 10वीसाठी PGTसाठी 18 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BA तुमचं झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर स्पोर्ट टीचर पदासाठी 6 वॅकन्सीज आहे। BSc झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत BPEd झालेलं असणं तुमचं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर आर्ट किंवा डान्स आणि म्युझिक टीचरसाठी 6 वॅकन्सी आहे। ATD तुमचं झालेलं असेल, क्राफ्टमध्ये ATD झालेलं असेल किंवा क्राफ्ट झालेलं असेल किंवा म्युझिक वर्कशॉप झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटर टीचरसाठी 6 वॅकन्सी आहे। BSc तुमचं झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल प्लस कॉम्प्युटर कोर्सेस झालेलं असणं तुमचं आवश्यक या ठिकाणी आहे। लायब्रेरियन पदासाठी एक वॅकन्सी आहे। बॅचलर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन लायब्ररी झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर या ठिकाणी एकूण प्रायमरी सेक्शनमध्ये 35 वॅकन्सी आहे आणि सेकंडरी सेक्शनमध्ये 51 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण बघू शकता। ज्या कॅटेगरीतून तुम्ही येत असाल त्यानुसार अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। त्यानंतर 2 नंबरच्या जाहिरातीवरती आपण आलेलो आहे। तर या ठिकाणी रयत शिक्षण संस्था सातारामार्फतच वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। मुख्याध्यापक पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून आहे। BA तुमचं झालेलं असेल, MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे जर असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर प्राथमिक शिक्षक इयत्ता 1ली ते 5वीसाठी 12 वॅकन्सीज आहेत। HSC झालेलं असेल सोबत किंवा या ठिकाणी BA झालेलं असेल, BSc झालेलं असेल, सोबत DEd झालेलं असणं आवश्यक तुमचं या ठिकाणी आहे। त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीपर्यंत 7 वॅकन्सी आहे। BA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, सोबत DEd किंवा BEd झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर 9वी ते 10वीसाठी प्राथमिकसाठीची वॅकन्सी आहे, 7 वॅकन्सी आहे। BA झालेलं असेल, MA झालेलं असेल, BSc झालेलं असेल, MSc झालेलं असेल, सोबत BEd किंवा MEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ATDसाठी 2 वॅकन्सीज आहे। ATD झालेलं असेल किंवा M झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। क्रीडा शिक्षकसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BSc झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। BPEd झालेलं या ठिकाणी आवश्यक आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्याचबरोबर जाहिरात देखील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। 27/4/2025ला मुलाखत तुमची 9:30 वाजता या
अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प सातारा तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी घेतली जाणार आहे। अधिक माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि पहिल्या जाहिरातीसाठी तुम्हाला 27/4/2025 रोजी 9:30 वाजता आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका सातारा डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे आहेत। अधिक माहितीसाठी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती जी आहेत घेऊ शकता। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।